हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। नांदेड जिल्ह्याच्या सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील दहिली येथील वर्ली मटका जुगार अवैध दारूचा व्यवसाय बंद करण्याची मागणी गावातील महिलांनी केली आहे। तर सिंदखेड गावात वर्ली मटक्याचा व्यवसाय चक्क होमगार्ड पदावरील व्यक्ती चालवत असल्याची धक्कादायक चर्चा ऐकावयास मिळत आहे। सदरक्षणाय खलनिग्रहण या बिद्र वाक्याच्या विपरीत कार्य येथील पोलिसांचा चालत असल्याने या भागातील महिला मात्र त्रस्त झाल्या आहेत। नांदेड जिल्ह्याच्या सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील दहिली या गावात सर्वत्र जुगार, वर्ली मटका, अवैध गुटखा व अवैध दारूचा व्यवसाय चालत असल्याने गावातील महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। रोजमजुरी करून महिला घरी येतात तेव्हा काही ठिकाणी पुरुष मंडळी दारूच्या नशेत अपशब्दाचा वापर करतात। घरची महिला शेतात जाऊन कष्ट करते तर मटका लावायला पैसे दिले नाही म्हणून कुटुंबात वाद निर्माण होतो। अशा अवैध धंद्याने गावाचा विकास होत नसून गावाची बदनामी होत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। म्हणून दहिली येथील महिला पुढे सरसावल्या असून या अवैध गोरख धंद्याला तडीपार करण्याची मागणी दहिली येथील महिलांनी केली आहे। मटका जुवा बंद करण्यात येईल, दारू बंद करा एवढी मागणी आहे आमची। बरं हे नाही पाहिजेत गावात आमच्या। याच्या पुढचं काही असेल तरी बेकार धंदे बंद करायचे। मटका चालू आहे, दारू चालू आहे, पत्ते चालू आहे, ते सगळं जुगार गिगार सगळंच आहे ना। त्याच्यामुळं ते आता आम्ही कमी पडतो बाबा म्हणून आम्ही काही केअर घेत नाही। आता कोणताही माणूस चांगला असला तर मग त्याला करू शकते त्यानं, आम्ही का करणार आहोत बाय माणसं। आम्ही दैलगावचे आहोत। इथं मटका चालू आहे, दारू चालू आहे, तेच पत्ते चालू आहे, तेच आम्हाला बंद करायचं आहे गावात। हा असे दारू आणि पत्ते मटका हे सगळं असल्यानं गावाचा खूप आमच्या विकास व्हायला लागला नाही बा। त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही प्रयत्न करून हे बंद करण्यात करा अशी आमची विनंती आहे। आज घरीला का धंदे चालू आहेत अवैध धंदे? आता हे चारी बी आहे, हो मटका चालू आहे, दारू चालू आहे आणि पत्ते चालू आहे, हे तिन्ही बी चालूच आहे। सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील वाय बाजार येथील हरडप रोडवर हा गोरख धंदा राजरोजपणे चालत असतो। तर सारखनी, दुंडरा, चिंचखेड, करंजीसह सिंदखेड पोलीस ठाणे असलेल्या गावातच सत्तीगुडा रोडवर वर्ली मटक्याचा गोरख धंदा चालत असून या गोरख धंद्याचा मास्टरमाइंड हा एक होमगार्ड पदावरील व्यक्ती असल्याच्या चर्चेने उधाण घेतले आहे। मटका वो 2 नंबर का धंधा फकड़ी वो चिंगड़ बंद करने का है सर मेरे को। हमारे बच्चे बिगड़ रहे उससे, हमारे छोटे छोटे बच्चे खेल रहे, मटका खेल रहे सर। सब बातें हमारी खराब हो रही हमारे इसमें नांदेड़ जिले में। तुम सर है तो तुमको पीएस साहब को भी फोन लगाया था सर। मैं अभी पीएस साहब को अभी कॉल किया था मैंने, तो पीएस साहब भी नहीं का मेरा ब्लॉक लिस्ट में नंबर डाल दिया सर। 2 नंबर का चिंगड़ क्यों नहीं बंद करते तुम? चिंगड़ चालू है, धिंगाना चालू है सर। छोटे छोटे बच्चे झगड़ा कर रहे सर, सप्ते में झगड़ा किया सर। सप्ताह चालू था हमारा सर, वहाँ पे झगड़े किए। सदरक्षणाय खलनिग्रहण या बिद्र वाक्याचा अर्थ सज्जनांचा रक्षण करा आणि दृष्टांवर नियंत्रण ठेवण्याचे असला तरी इथे मात्र या वाक्याच्या विपरीत कार्य होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत असून अवैध व्यावसायिक व दृष्टांना पाठीशी घालून वर कमाई करायची आणि चोरांना सोडून संन्यासाला फाशी द्यायचे काम या पोलीस ठाणे हद्दीत होत असल्याचे बोलके चित्र दिसून येत आहे। आज मराठवाडा न्यूजची टीम दहिली गावात गेली असता तिथे मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अलीकडेच सिंदखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी रमेश जाधवर आपल्या फौजफाट्यासह दहिली येथील वर्ली मटक्याच्या ठिकाणी जाऊन चटाई आथरून असलेल्या व मटक्याच्या पट्ट्या साफ करून ठेवलेल्या जागेचे फोटो घेऊन आपल्या वरिष्ठांना पाठवून दहिली येथील वर्ली मटका पूर्णपणे बंद असल्याचे कळवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र वरिष्ठांनी बारकाईने लक्ष दिल्यास त्या ठिकाणी आथरून ठेवलेली चटाई सर्व काही सांगून जाईल यात काही शंका नाही। या ठिकाणी पोलीस येण्यापूर्वी काय चालू होते आणि इथून पोलीस गेल्यानंतर काय चालू होणार असो तो पोलीस विभागाचा प्रोटोकॉल आहे। मात्र ही बाब जर सत्य असेल तर नक्कीच वरिष्ठांची फसवणूक होत असल्याचा प्रकार म्हणायला हरकत नाही, हे मात्र तेवढेच खरे। या सर्व प्रकाराला बघून असे म्हणायला हरकत नाही, आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा या बिद्र वाक्याप्रमाणे सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत सर्व काही आलबेल चालू आहे। या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी किती गांभीर्याने पाहतात यावर सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहेत।
ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज. न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.